नमस्कार मंडळी, या भागात आपण वडापाव कसा करायचा ते बघणार आहोत। त्याआधी वडापावसाठी लागणारा बटाटा वड्याची भाजी कशी करायची ते बघू। त्यासाठी लागणारे साहित्य: एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, कोथिंबीर, 2 उकडलेले बटाटे स्मॅश करून घेणार आहोत, चवीनुसार मीठ, 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा किसून घेतलेला आहे। आणि तळणीसाठी तेल तापलं आहे, त्यात मोहरी टाकून घेतली आहे आपण। आता यात हळद, कांदा, आलं आणि मिरची आता चांगलं मिक्स करून घेऊ। कांदा परतून झाला आहे, आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता यात उकडलेला बटाटा घालू। आपली भाजी तयार आहे, त्यात आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेऊ आणि मिक्स करू। आता आपण भाजी थंड करून घेऊ। आता भाजीत आपण लिंबू पिळून घेऊ आणि थोडे मिक्स करून घेऊ। पण बटाटा वड्यासाठी लागणारा बेसनाचा घोळ कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी 5 चमचे बेसन इथे घेतले आहे मी। त्यात हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून थोडं मिक्स करून घेऊ। आता यात आपण पाणी घालून त्याचा घोळ बनवणार आहोत। असा घट्ट बेसनाचा घोळ आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आता यात आपण मोहन घालणार आहोत आणि परत चांगले मिक्स करून घेऊ। आता आपण बेसनाच्या गोळ्यामध्ये बटाट्याच्या भाजीचा केलेला गोळा टाकून घेऊ। त्यात बटाटे वडे तळून घेऊ। अशा प्रकारे सगळे बटाटे वडे क्रिस्पी गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत। वडापाव सोबत लागणारी सुकी चटणी इथे तयार करून घेतली आहे आणि उरलेला पिठाचा चुरा करून घेतला आहे पावात घालण्यासाठी। आपण पाव असे मधून कट करून घेतलेले आहेत। आपला वडापाव तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवरचे लेटेस्ट व्हिडिओज पाहायला मिळतील। धन्यवाद।